जळगावच्या कासुदामध्ये 1.5 वर्षाच्या बैलाला 12 लाखांची किंमत मिळाली आहे। या बैलानं अनेक शर्यती जिंकलेल्या आहेत, त्यामुळे तो चांगलाच चर्चित असल्यामुळे त्याला 12,21,000चा भाव मिळाला आहे। हिंगोलीच्या वसमतमधील खुदनापुरा शिवारामध्ये चोरट्यांनी हळदीचे 20 कट्टे लंपास केलेत। हळदीला चांगला भाव मिळत असल्यामुळे चोरट्यांनी हळदीची चोरी केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यासाठी चोरट्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुंबईचा पारा बऱ्यापैकी घसरलेला आहे, मात्र असं असलं तरी आर्द्रता अधिक असल्यानं मुंबईकर उकाड्यानं हैराण झालेत। पुढील आठवड्यातही कमी तापमान असणार आहे, मात्र आर्द्रता अधिक असणार आहे, त्यामुळे मुंबईकरांची काहिली होणार आहे। नाशिकमधील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होतीये, त्यामुळे प्रशासनानं उष्माघात नियंत्रण कक्ष तयार केलेत। त्याचबरोबर नागरिकांना उन्हात बाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या 36% पाणीसाठा शिल्लक आहे। टँकरची संख्या वाढवण्यात आली आहे, तसंच पाण्यासाठी 7 विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्यात, मात्र तरीही नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहे। राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई पाहायला मिळते, त्यामुळे गावागावात टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 1384 गावं आणि वाड्यांवर 478 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, ज्यात सर्वाधिक टँकर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। गेल्या आठवड्यात हा आकडा 223 इतका होता। येवला शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। साठवण तलाव कमी क्षमतेने भरल्यानं नगरपालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पगार रखडलाय। मार्च महिन्यातील आणि ऑक्टोबर पासूनचा प्रोत्साहन भत्ताही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाहीये। पगार आणि प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं केली आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेळंकी इथं संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरणाची स्मार्ट वीज मीटर बसवण्याची योजना बंद पाडलेली आहे। स्मार्ट वीज मीटरला ग्रामस्थांनी विरोध केलाय। कोणतीही कल्पना न देता हे स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं माथाडी कामगारांना आत्महत्या केलेली आहे। भांडूपच्या सुभाषनगर भागात ही घटना घडली। माथाडी कामगाराचं शेअर मार्केटमध्ये 23 लाखांचं नुकसान झालं आणि त्यानंतर माथाडी कामगारांना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। परभणीच्या एलदारी परिसरात एक मच्छीमार बेपत्ता झालाय। बुधवारी अचानक वादळी वारा आल्यामुळे भुजंग चव्हाण हे मच्छीमार बेपत्ता झाले। मागील 2 दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जातोय, मात्र अद्याप ते सापडले नाहीत। आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा साखर गाळप हंगाम हा पूर्ण झालाय। यंदा कारखान्यानं 12,55,000 साखर पोत्यांचं यशस्वी उत्पादन केलंय। परभणी जंक्शन आणि पूर्णा जंक्शन दरम्यान ओव्हरब्रिज करण्याची मागणी केली जाते। पिंगळीजवळ फाटक पडल्यानंतर नागरिकांना खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे या ठिकाणी ओव्हरब्रिज तयार करावा अशी मागणी सातत्यानं केली जाते। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं जातंय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या व्हाईट टॅपिंगची चौकशी करावी, तसंच रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलं। नवी मुंबईतील खारघरमध्ये दारू विक्री करण्यास बंदी करावी अशी मागणी संघर्ष सेवाभावी संस्थेनं केली आहे। दारूमुक्त खारघरसाठी लाडक्या बहिणींची लाज राखा असे फलक लिहून महिलांनी एकत्रित येत घोषणाबाजी केली आहे। विसापूर किल्ल्यावर गाळामध्ये अडकलेली गाय शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आली। योग्य साधन सामग्रीच्या सहाय्याने हे बचाव कार्य राबवलं गेले। या तत्पर कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी टीमचे आभार मानले। पुण्यातील शिरूरमध्ये वाढत्या तापमानाचा पशुधनाला मोठा फटका बसलाय। दुधाळ जनावरांना डायरिया सारखा आजार झाल्यानं जनावरांचं चारा खाण्याचं प्रमाणही कमी झालंय आणि त्यामुळे दुधातही घट झाली असून दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। संभाजीनगरातील तापमानात वाढ होतीये। शहरातील तापमानाचा पारा हा 42 अंशांवर गेलाय, त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय, तर हे तापमान उच्च पातळीवर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे।
भंडारा जिल्ह्यातील जवळपास 3000 शिक्षकांचं वेतन अडकलंय। मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षणाधिकारीच नाहीत, त्यामुळे पगार पत्रकावर स्वाक्षरच झाल्या नसल्याने शिक्षकांचे पगार रखडलेले आहेत। रायगडच्या म्हसळामध्ये सर्वेकरांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। सर्वेकानं 50,000 रुपयांची लाच घेतल्यानं प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। जमिनीची मोजणी करण्यासाठी त्यानं ही लाच घेतलेली होती। युनेस्कोच्या जागतिक यादीत भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश झालाय। राज्यभरातल्या भारतीयांसाठी ही आनंदाची बाब आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। आपलं कालातीत ज्ञान आणि समृद्ध संस्कृतीला नवी ओळख मिळाली, असंही मोदींनी म्हटलंय। सीएनजीचा पुरवठा येत्या 25 तारखेपर्यंत सुरळीत केला नाही तर 26 तारखेपासून जिल्हाभरातले सीएनजी पंप बंद ठेवू, असा इशारा पेट्रोल असोसिएशनने दिलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातल्या अनेक सीएनजी पंपांवर सीएनजी उपलब्ध नाहीत असे फलक दिसतात आणि यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। भिवंडीतील 13 ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला। या 13 ग्रामपंचायतींना वाढीव पाणी बिलासाठी आकारलेलं शुल्क आणि विलंब आकार माफ करण्यात आलेले आहे। स्टेम प्राधिकरणाने 9 कोटींचे वाढीव पाणी बिल माफ केल्यानं ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे। अहिल्यानगरातील कोपर गावात हॉस्टेलच्या रेक्टरनं गळफास लावून आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली, मात्र या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू केला जातोय। पुण्यातील बालेवाडी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं आणि या समारंभाला राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते आणि या समारंभात 89 क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। वसई विरारमधील खेळांची मैदानं यापुढे फक्त खेळण्यासाठीच वापरता येणार आहेत। ही मैदानं इतर कुठल्याही खासगी कार्यक्रमांना न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय आणि या निर्णयामुळे नागरिकांना आणि खेळाडूंना मोठा दिलासा मिळालाय। मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागानं रस्ते कंत्राटदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं सुरू आहेत, त्यामुळे झाडांना धोका पोहोचत असल्यानं नोटीस बजावण्यात आलेली आहे। मुंबईत ऑक्टोबर 2024 पासून आतापर्यंत 2,500 कोटींचं नुकसान झालंय। एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। मागील 3 वर्षात एसी लोकलच्या प्रवासी संख्येत सरासरी दुपटीने वाढ झालेली आहे। तसंच CSMT ते बदलापूर दरम्यान धावणाऱ्या या नव्या 14 एसी लोकल फेऱ्या यांनाही चांगला प्रतिसाद मिळतोय। हॉर्न वाजवल्यामुळे कुर्ल्यात एका पिता पुत्रावर हल्ला करण्यात आलेला आहे। खेळणाऱ्या मुलांना बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजवल्यामुळे संतप्त झालेल्या महिला चौघांनी 17 वर्षीय मुलासह वडिलांवर हल्ला केला आणि या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी ग्रामपंचायतीनं कर वसुलीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे। 100% वसुलीसाठी या ग्रामपंचायतीनं लकी ड्रॉ बक्षीस योजना राबवलेली आहे आणि यावेळी 100 करदात्यांना फ्रीज, पिकाची गिरणी, LED TV यांसारख्या अनेक बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे। येत्या 2 महिन्यांमध्ये सुरू होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाच्या पार्श्वभूमीवर त्या परिसरात घर घेण्यासाठी लोकांच्या संख्येमध्ये वाढ होतीये आणि यामध्ये वैमानिक आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील लोकांचीही संख्या अधिक असल्याचं समजतंय। घर खरेदीच्या सर्वेक्षण अहवालात ही माहिती समोर आली आहे। आज दुकानदारांनाही पेन्शन मिळण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार यावर्षी अखेरीस या संदर्भातील योजना सुरू करण्याचे संकेत मिळतात आणि यासाठी पेन्शन योजना या वर्षाच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय पेन्शनशी संबंधित प्रक्रियेवर काम करत आहे। भारतानं चहा निर्यातीच्या जागतिक क्रमवारीत तिसरं स्थान पटकावलंय। भारतातून होणारी चहा निर्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 2,546.7 लाख किलोवर पोहोचलेली आहे आणि यातून भारताला 7,111.43 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली आहे। 2023च्या तुलनेमध्ये यात मोठी तफावत आहे। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। वसई रोड ते वैतरणा दरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल। आज रात्री 11:50 पासून ते उद्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे।
मध्य आणि ट्रान्स हार्बरवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगा ब्लॉक असेल आणि या ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान सर्व रेल्वे गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील. तर ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन महागृह योजना जाहीर करण्याच्या दृष्टीनं सिडकोनं चाचपणी सुरू केलेली आहे आणि यात विविध विभागातील शिल्लक घरांसह 12,000 घरांचा समावेश असल्याचा उल्लेखही त्यामध्ये. सिडकोनं अलीकडे 26,000 घरांची योजना राबवली, मात्र या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. या घरांच्या अधिक किमती असल्यानं ग्राहकांची ओरड सुरू आहे. ठाणे बोरिवली टनेल विरोधात उद्या सकाळी 11 ते 1 वाजता या वेळेमध्ये आंदोलनकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. MMRDA DNS गृह संकुलांना एका पत्राद्वारे याबाबत माहिती दिली, मात्र उद्या कामाचा दिवस असल्यानं बैठकीला जाणं शक्य कसं होणार असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केलाय. रायगडचा हापूस आंबा घाऊक बाजारात दाखल झालेला आहे. आंबा प्रति डझन 600 रुपये दरानं विकला जातोय. सध्या तरी या हापूसची चव चाखणं सर्वसामान्यांच्या गवाक्याबाहेर असलं तरी लवकरच त्याचे दर कमी होतील असं बागायतदारांचं म्हणणं आहे. भाजपच्या आज दिवसभर मॅरेथॉन बैठका होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई विभागाच्या बैठका या होणार आहेत. येत्या महिनाभरात भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार आहेत. भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजप प्रदेश कार्यालयात दिवसभर या बैठका पार पडणार आहेत. मुंबईमध्ये 36 विधानसभांसाठी भाजपकडून 108 मंडल अध्यक्ष नेमण्यात येणार असल्याची माहिती भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क जिचकार यांना काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश मिळालेला आहे. निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, ती मागे घेत त्यांना काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा प्रवेश मिळाला आहे. संभाजीनगरमधील महाविद्यालयांची पदवी प्रमाणपत्र विद्यापीठातच पडू नयेत. विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. शैक्षणिक वर्षही संपलं, मात्र तरीही महाविद्यालयांनी पदवी प्रमाणपत्र वाटप झालं नाहीये. त्यामुळे आता 29 एप्रिलपर्यंत पदवी प्रमाणपत्र घेऊन न जाणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उर्दू आणि तामिळ माध्यमांच्या प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची रिक्त पदं पदोन्नतीनं भरण्याचा मार्ग मोकळा झालाय. उर्दू माध्यमाच्या 80 तर तामिळ माध्यमासाठी 3 शिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती केली जाणार आहे. अवैध आणि हिंसक घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती 30 एप्रिलपर्यंत सूचना देण्याच्या अमेरिकेच्या गृहमंत्रालयानं हार्वर्ड विद्यापीठाला दिलेल्या आहेत आणि याबाबत माहिती न दिल्यास हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांसाठी बंदी घालण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. हिंदी भाषेच्या सक्तीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्र्यांनी आधी माय मराठीकडे लक्ष द्यावं असं म्हणत आमच्यावर हिंदीची सक्ती करू नका. राज्यात अनेक ठिकाणी मराठीची सक्ती नाही. हिम्मत असेल तर राज्यातल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाऊन मराठी सक्ती करा असा इशारा राऊतांनी दिलाय. हिंदी भाषा सक्तीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मला या वादात पडायचं नाही. ज्यांना उद्योग नाही ते असे वाद करतात असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. हिंदी सक्तीच्या विरोधात शिक्षक संघटनांनी मैदानामध्ये उतरलेल्या आहेत. 7 शिक्षक संघटनांच्या या निर्णयाला विरोध आहे. दरम्यान निर्णय मागे घेण्याची शिक्षक संघटनांनी मागणी केलेली आहे. नाशिकमध्ये भाजपनं आंदोलन केलेलं आहे. काँग्रेस कार्यालयासमोर भाजपनं आंदोलन केलं. राहुल गांधींना अटक करा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. स्वारगेट एसटी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. पुणे न्यायालयामध्ये 893 दाखल करण्यात पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय आणि या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाकडून 52 दिवसात तपास पूर्ण झालाय. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांची आता विशेष कक्षाकडून पाहणी केली जाणार आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये राज्यातलं विमान नियमांचं पालन होतं की नाही याची पाहणी केली जाणार आहे.
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला अहवाल हा अर्धवट असल्याचं वक्तव्य भाजप आमदार अमित गोरखे यांनी केले। पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच दोषींवर गुन्हे दाखल होतील असा विश्वास गोरखे यांनी व्यक्त केला आहे। नागपुरात बोगस शिक्षक भरती प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये बोगस कागदपत्र बनवणाऱ्या व्यक्तीला अटक झाली आहे। हा आरोपी गोंदियातील मोरगावात शिक्षक पदी कार्यरत होता। मुंबईच्या वडाळा इथं मुलाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय आणि या प्रकरणी ओडिशातील एका डॉक्टरसह 43 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीने त्याचा 2 वर्षांचा मुलगा 1,80,000 रुपयांना विकल्याचा आरोप आहे आणि दुसरीकडे चेंबूरमधील 2 महिलांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि या महिलांना संबंधित आरोपीने ही मुलं विकल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलाय। घर मालकानंच भाडेकरूच्या मुलीवर अत्याचार केलाय आणि या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। नाशिकच्या काठीगल्ली सिग्नलवर एका रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळाली होती। रिक्षा चालकानं थेट पोलिसाच्याच अंगावर रिक्षा घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या प्रकरणी आता रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधमाला अटक करण्यात आलेली आहे। या नराधमानं चॉकलेट देऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबानं दाखल केली होती।